आओ भाई डरो मत. माहिती तुम्हाला, तुम्ही 56 इंचवाले आहात. संसदेत एकदा येऊन तरी बघा. राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील. संजय राऊतांचा PM मोदी अमित शहांवर हल्लाबोल. राजधानी नवी दिल्ली जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी दिल्ली पोलिसांनी केलेल्या अत्याचारानंतर विरोधकांनी PM मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाल्यापासून मोदी आणि अमित शहा संसदेत आले नसल्याने आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला आहे. अहो ना डरो मत. माहिती आहे तुम्ही 56 इंचवाले आहात. संसदेत एकदा येऊन तर बघा. राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी PM मोदी यांनी आणि अमित शहांवर हल्लाबोल केलेला आहे. संजय राऊत यांनी म्हटले की अहो ना डरो मत. तुम्ही 56 इंचवाले आहात. एक वेळा संसदेत येऊन तर बघा. राहुल गांधी तुम्हाला काहीच करणार, ते संस्कारी आहेत. फक्त संसदेत थोडी धुलाई करतील एवढा हक्क नक्कीच आहे. राहुल, संसदेच्या दारावर उभे आहात, चोरून बघू नका. आओ भाई आइये. नक्कीच हा संसदीय कामकाजाचा किंवा या सत्राचा शेवटचा आठवडा आहे. आतापर्यंत कामकाज चाललं नाही असं नाही म्हणता येणार. पेपर लीकवर जी चर्चा झाली, अँटी पेपर लीक जे बिल आलं, त्याच्यावर आम्ही चर्चा केली. पण आमची जी मुख्य मागणी आहे की जंतर मंतरवर तरुणांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर ज्या निर्घृण पद्धतीनं पॅलेट गनचा मारा केला, टिअर गॅस सोडले, लाठीमार केला, लाठीला खिळे मारलेले जे होते आणि त्यांनी मारहाण केली, मुलींचा विनयभंग केला, हे आदेश कोणी दिले ह्याचं निवेदन करण्यासाठी देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात यावं आणि या निर्घृण कृत्याची जबाबदारी घ्यावी गृहमंत्री म्हणून आणि त्याबाबत निवेदन करावं. पण पंतप्रधान यायला तयार नाहीत आणि देशाचे गृहमंत्री सुद्धा यायला तयार नाहीत. देशाचे गृहमंत्री मुंबईपासून काश्मीरपर्यंत फिरतायत, पण ते संसदेमध्ये बसतात आणि सभागृहात येत नाहीत. प्रधानमंत्री मोदी येत नाहीत. त्याच्यामुळे या शेवटच्या आठवड्यात काय होईल, हे आता 10 वाजताची बैठक आहे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे, सर्व विरोधकांची, त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ. आज पवारांचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी जात आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.